आपल्या माध्यमातून सांगतो, जरांगे पाटलांनी आम्हाला जास्त शिकवू नये. जरांगे पाटील कोण होते, काय होते, सगळं आम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी आम्हाला जास्त शिकवण्याचं काम करू नये. वेळ आल्यास सगळं बाहेर काढू आम्ही. मग हे आंदोलन जर सरकार पुरस्कृत असतं तर सरकारच्या लोकांना 10 दिवस नसते लागले ना आमच्यापर्यंत यायला. एकीकडे तुमच्या जरांगे पाटील जे म्हणतात, मग तुमच्या आंदोलनाला काल लोटांगण घालत होतं मंत्री संत्री मुख्यमंत्री. आम्ही जरी एखादा कायदा चुकीचा केला, आम्ही तरी एखादी गोष्ट कुणाच्या दबावाला बळी पडून चुकीची करत असेल किंवा कुणी जरी केली तरी ही संविधानात कायद्यात टिकणार नाही. मग जरांगे पाटलाचं समजा निस्वार्थी जर आंदोलन होतं तर मग का पंकज ताईला पाडण्याचं काम केलं, का जानकर साहेबाला पाडण्याचं काम केलं? मग तुम्ही काय फक्त ओबीसी नेत्यांनाच पाडण्याचं काम करणार का? तुम्ही म्हणता एकीकडे हे आंदोलन हाके साहेबांचं आंदोलन जातीवादी आणि तुम्ही जातीवाद करणार, म्हणजे जातीवाद करण्याचं काम खरंच जरांगे पाटलांनी केलं. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे दोन्ही जण वडीगोद्री या गावात उपोषणासाठी बसले होते. अनेकांना उत्सुकता आहे, महाराष्ट्राला उत्सुकता आहे हे आंदोलन कसं उभं राहिलं याबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत वडीगोद्री हे उपोषण जे सुरू झालं त्याचे संयोजक म्हणून बळीरामजी कटके आहेत. तर या शिष्टमंडळामध्ये जे सरकारशी बोलण्यासाठी जे गेले होते त्यामध्ये वडीगोद्री येथील दीपकजी बोराडे माझ्यासोबत आहेत, काही वडीगोद्रीमधील ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. सुरुवातीलाच पहिला प्रश्न, जास्त वेळ घेत नाही, हे आंदोलन कसं उभं राहिलं? खरं तर हे आंदोलन उभं राहण्यामागचं एकच कारण होतं की या परिसरातील नव्हे तर या जिल्ह्यातील मराठवाड्यातील ओबीसी समाज एक भयभीत वातावरणात होता. आणि माननीय लक्ष्मण हाके सरांनी जे आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभं करत असताना आमच्या मनातसुद्धा एक भीती होती की आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटेल नाही भेटेल. पण हाके सरांचा निर्णय ठाम होता की आपल्याला आंदोलन करायचं आहे. म्हणून ज्या दिवशी आंदोलनाला बसलो त्या दिवशी बी आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटेल नाही भेटेल. पण या मराठवाड्यातल्या नव्हे तर या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाने हे आंदोलन सक्सेस केलं, भरभरून प्रतिसाद भेटला. त्याबद्दल मी आपल्या माध्यमातून सकल ओबीसी समाजाचं महाराष्ट्रातल्या आभार व्यक्त करतो. लक्ष्मण हाके जेव्हा या ठिकाणी आले आणि त्यांनी तुम्हाला बोलले असतील की मला उपोषणाला बसायचं वगैरे, हे कसं सुरू झालं? आले आणि ते काय बोलले तुम्हाला आणि कसं हे सगळं घडत गेलं पुढे? खरं तर लक्ष्मण हाके सरांचा मला फोन आला होता की आपण आंदोलन उभं केलं पाहिजे. मी म्हणलं सर, तुम्ही जर ओबीसीसाठी आंदोलन उभं करायचं असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी आहोत. त्या दिवशी येताना बारचेला येताना त्यांना ते अटक झाली. मग अटक झाल्यानंतर रात्री 1 वाजता सोडलं. आम्ही अंबडला दुसऱ्या दिवशी बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर आम्ही मोजके लोकच त्या आंदोलन म्हणजे बैठकीला होतो. पण हाके सरांचा एक निर्णय ठाम होता की आपण बसायचं. आम्ही हाके सरांना एक विनंती केली की आम्हाला तुम्ही 2 दिवस द्या, आपण दौरे काढूया, दौऱ्यातून मग लोकांपर्यंत जाऊया की आपल्याला आंदोलन उभं करायचं. पण हाके सर म्हणजे नाही की आता तुम्ही प्रामाणिक आहात तर मग मी प्रामाणिक आहे, आपण एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन इथं उभं करू शकतो. मी म्हणलं सर, आपण आंदोलन उभं करायचं सगळ्याच गोष्टी लागणार ना, आपल्या लोकांचा पाठिंबा लागणार, पैसा लागणार. ते म्हणजे आता टेन्शन घेऊ नका, आपण प्रामाणिक आहे ना, आपण बसायचं. मग त्या दिवशी हाके सरांनी जो काही निर्णय घेतला आपल्याला बसायचा, आम्ही तिथं ॲक्च्युली गेल्यानंतर हाके सरांसकट आम्ही तिथं जाऊन स्वतः झाडझूड केली. म्हणजे बसायला सुद्धा काही नव्हतं, आम्ही झाडझूड केली, 2 चटाई टाकल्या आणि आंदोलनाला सुरुवात केली. कसं आंदोलनाला प्रतिसाद मिळत गेला आणि ह्या सगळ्याच आर्थिक गोष्टी असतील, ह्या गोष्टी असतील, ह्या कशा पुढे साध्य झाल्या तुम्हाला? खरं तर आंदोलनाला प्रतिसाद इतका आम्हालासुद्धा बाट वाटलं नव्हतं की इतका प्रतिसाद भेटेल. पण या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याचं कारण बी असं आहे ना की आमच्या नेत्याला, आमच्या समाजाला टार्गेट करण्यात आलं. आमच्या मनात जे आमच्या सर्वसामान्य जनते म्हणजे याच्या ओबीसीच्या मनात जी आग होती की आपण कुठंतरी म्हणजे आपलं आंदोलन कुठंतरी केलं पाहिजे, तर ते नवनाथ आबा केलं पाहिजे असं का वाटत होतं तुम्हाला? कारण आमच्या घरासमोर फटाके वाजले साहेब. 8 महिन्यात जो काय आमच्या ओबीसी बांधवांना त्रास झाला, फटाके वाजले, डीजे वाजवण्यात आले, 4-4 घंटे आमच्या घरावर गुलालसुद्धा उधळण्यात आला. म्हणजे इतकी भयान परिस्थिती आमच्या ओबीसी समाजाच्या बांधवावर करण्यात आली. ती आग आमच्या पोटात होती आणि ती आग लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारेच्या रूपानं बाहेर आली. आणि मध्यंतरी आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पंकज ताईला टार्गेट करण्यात आलं, धनंजय भाऊला टार्गेट करण्यात आलं, इकडं पडळकर साहेब असतील, आमचे भुजबळ साहेब असतील, लक्ष्मण हाके सर असतील, यांना टार्गेट करण्यात आलं. आमच्या मनात भावना निर्माण झाली की नेमकं आपल्याला टार्गेट काय केलं जातं. मी लक्ष्मण हाके सरांनी जी हाक दिली आंदोलनाची, त्या हाकेला या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांनी साथ दिली. त्याबद्दल मी वडीगोद्री आणि जालना जिल्हा समन्वयक समितीच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पण असा आरोप जरांगे पाटलाकडून आणि अनेक लोकांकडून केला जातो की हे आंदोलन सरकारी होतं, याच्या पाठीमागं मोठे मोठे नेते होते. अहो, आम्ही फाटके तुटके लोक आहेत हो. आम्हाला रोज कामाला गेल्याशिवाय आमचं रात्रीचं पोट भरत नाही. आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आणि आंदोलन जर सरकारचं असतं तर सरकारला आमच्यापर्यंत यायला 10 दिवस कशाला लागले असते. माझी जरांगे पाटलांना विनंती आहे
की असं म्हणजे या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या भारतात सगळ्याला माहिती आहे की आंदोलन कोणाचं होतं. हे आंदोलन होतं हे सर्वसामान्य ओबीसींचं होतं. म्हणजे जो काही रोज आता तुम्ही मी तिथं आंदोलन ठिकाणी होतो, दिवसा कमी लोक येत होते पण रात्रीचेच होते ना जास्त लोक. त्याचं कारण असं होतं की मोलमजुरी करून जे स्वतःचं पोट भरवण्यासाठी मोलमजुरी जात होता तो 6च्या नंतर त्या आंदोलन ठिकाणी भेट देत होता. मग हे आंदोलन जर सरकार पुरस्कृत असतं तर सरकारच्या लोकांना 10 दिवस नसते लागले ना आमच्यापर्यंत यायला. एकीकडं तुमच्या जरांगे पाटील जे म्हणतात मग तुमच्या आंदोलनाला का लोटांगण घालत होतं मंत्री संत्री मुख्यमंत्री. मग याचा अर्थ जरांगे पाटलांनीच सांगावं. जरांगे पाटलाकडूनच उत्तराची अपेक्षा आहे मला की कोणचं आंदोलन सरकार पुरस्कृत होतं, तुमचं की आमचं. तुमच्या जवळच त्यांचं गाव आहे अंतरोली सराठी. त्यांच्या गावचे पण काही लोक त्या आंदोलनाला तुम्हाला सपोर्ट द्यायसाठी आले होते. तुमच्या पंचक्रोशीतल आणि तुमच्या गावाच्या तिथचं वातावरण कसं आहे नेमकं? मुळात जरांगे पाटील अंतरवली सराठीचीच नाही, ते गेवराई तालुक्यातील एका त्या गावचे आहेत. त्यांनी इकडे येऊन आंदोलन करणं हे मुळात योग्यच नव्हतं. पण एक जरांगे पाटला स्ट्रॅटेजी आहे की आपण वेगवेगळ्या भागात जर बसलो तर आपल्याला लोक इकडले लोक त्यांच्यावर नाराज झालेले, तिकडले लोक खुश होतील, हा त्यांचा हेतू होता. आणि जरांगे पाटील गेल्या 10 वर्षापासून या सरकारला टार्गेट करण्याचं काम करतं आहे. मग जरांगे पाटलाचं समजा निस्वार्थी जर आंदोलन होतं तर मग का पंकज ताईला पाडण्याचं काम केलं, का जानकर साहेबांना पाडण्याचं काम केलं? मग तुम्ही काय फक्त ओबीसी नेत्यांनाच पाडण्याचं काम करणार का? तुम्ही म्हणता एकीकडे हे आंदोलन हाके साहेबांचं आंदोलन जातीवादी आणि तुम्ही जातीवाद करणार. म्हणजे जातीवाद करण्याचं काम खरंच जरांगे पाटलांनी केलं. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो, जरांगे पाटलांनी आम्हाला जास्त शिकवू नये. जरांगे पाटील कोण होते, काय होते, सगळं आम्हाला माहिती आहे ना. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी आम्हाला जास्त शिकवण्याचं काम करू नये. वेळ आल्यास तर सगळं बाहेर काढू आम्ही. पण एक 18 पगड जातीचा आणि गावातील लोकांचा एक सलोखा राहण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल टाकणार का पुढे, की सगळ्यांनी चांगलं राहिलं पाहिजे, पंचक्रोशीतल्या नागरिकांना एकमेकांना न बोलता सलोख्याने राहिलं पाहिजे असं? मी तर आपल्या माध्यमातून विनंती करतोच. पण खरं मला सांगा, 14 तारखेला ते जी सभा झाली जरांगे पाटलाची, त्या सभेला आमच्या लोकांनी सहकार्य केलं ना. जमीन आमच्या लोकांच्या आहेत, आमच्या दलित बांधवाच्या आहेत, ओबीसी बांधवाच्या जमीन आहेत त्या. आणि येणाऱ्या लोकाला आमच्या दुर्डीतल्या भाकरी आम्ही दिल्यात हो, आमच्या घरातलं पाणी आम्ही काढून त्यांना दिलं आहे. आणि 14 तारखेनंतर असं काय झालं की जरांगे पाटलाला एका जातीचं समर्थन करावं लागलं आणि एका जातीसाठी बोलावं लागलं. मग आमच्या मनात कुठंतरी व्यथा निर्माण झाल्या ना की जरांगे पाटील जर एका जातीपुरतं करीत असतील तर आम्ही हे केलेलं आम्ही चूक होतं का बरोबर होतो. सभा झाली जरांगे पाटलाची, त्या सभेला आमच्या लोकांनी सहकार्य केलं ना. जमीन आमच्या लोकांच्या आहेत, आमच्या दलित बांधवाच्या आहेत, ओबीसी बांधवाच्या जमीन आहेत त्या. आणि येणाऱ्या लोकाला आमच्या दुर्डीतल्या भाकरी आम्ही दिल्यात हो, आमच्या घरातलं पाणी आम्ही काढून त्यांना दिलं आहे. आणि 14 तारखेनंतर असं काय झालं की जरांगे पाटलाला एका जातीचं समर्थन करावं लागलं आणि एका जातीसाठी बोलावं लागलं. मग आमच्या मनात कुठंतरी व्यथा निर्माण झाल्या ना की जरांगे पाटील जर एका जातीपुरतं करीत असतील तर आम्ही हे केलेलं आम्ही चूक होतं का बरोबर होतो, हे आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे. आणि आता मी खरं तर जसं हाके साहेबांनी सांगितलं की डिबेट तुम्ही जरांगे पाटलांना याला डिबेट करा सांगा दोघांना. आमची विनंती आहे, जरांगे पाटलांनी स्वतः आव्हान करावं, एका ठिकाणी बसावं आणि सरकारचे प्रतिनिधी बसावं. आणि इथं जो काही सलोखा आहे सर्वसामान्य गावातला, जेव्हा आम्ही आज वाट्यावर किंवा मारुतीच्या पारावर जे बसत होतो, आमच्यातले संबंध फार बिकट झालेत. आम्ही एकमेकाच्या मौतीला जायना, कोणाच्या लग्नात जायना, म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्रात उभं राहिलेली. निश्चित ज्या वडीगोत्रीतून शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये वडीगोत्रीतील दीपकजी बोराडे तुम्ही होते. काय घडलं त्यामध्ये शिष्टमंडळामध्ये, काय कमिटमेंट आली आहे सरकारकडून? नाही, मुळात हे आंदोलन जे उभं राहिलं तर आमचे आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे यांचे जर आपण या एकूणच आरक्षणावरचा अभ्यास, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची भाषा, त्यांचे शब्द, ती संवैधानिक भाषा हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आज महाराष्ट्रभरातून फोन येतात आम्हाला. त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक फोन करतात आणि म्हणतात की दीपक भाऊ, खरंच प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आम्ही ऐकलं होतं, पण आज आम्ही डोळ्यानं पाहतोय आणि ऐकतोय की किती अभ्यासू, संवेदनशील आणि संवैधानिक भाषा बोलणारा माणूस आहे. हीच भावना त्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब आणि इतर जितके मंत्री होते, राज्याचे सर्व प्रधान सचिव आणि जे मोठे वरिष्ठ अधिकारी होते, या सगळ्यांची सुद्धा तीच भावना होती. पंकजाताई सुद्धा तिथं बोलल्या की असं आंदोलन करता आणि असं आंदोलन आपण पाहिलं नसेल. म्हणजे प्रत्येकाची भावना होती की प्रामाणिक त्या माणसाची भावना. आणि त्याच पद्धतीनं सरकारसुद्धा बोललं
की ज्या प्रामाणिक पद्धतीनं लक्ष्मण हाके त्या ठिकाणी बसले आणि ज्या मागण्या केल्या त्या मागण्यासुद्धा संविधानाला धरू नये आणि हीच भूमिका सरकारच्या वतीनं प्रत्येक मंत्र्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी मांडली की हा देश हा राज्य हे कारभार इथला हे शासन प्रशासन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर चालतं आणि संविधानाच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. आम्ही जरी एखादा कायदा चुकीचा केला, आम्ही तरी एखादी गोष्ट कुणाच्या दबावाला बळी पडून चुकीची करत असेल किंवा कुणी जरी केली तरी ही संविधानात कायद्यात टिकणार नाही. आपण बिहारचा निकाल पाहिला किंवा त्यांनी उदाहरणसुद्धा तिथं दिलं आणि मंत्रिमंडळातील गिरीश महाजन साहेबांनी तर बोलून दाखवलं की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी जर आपण केली जरी गडबडीत करण्याचा प्रयत्न केला हे कायद्यात टिकणार नाही. आणि हीच भावना ते आम्हाला पटल्यामुळं आणि हाके सरांना पटल्यामुळं उपोषण त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलं. निश्चित तुमच्या वडीगोद्रीचे नागरिक माझ्यासोबत आहे. तुम्ही हे आंदोलन मोठं होताना पहिल्या दिवसापासून तुम्ही काय काय पाहिलं या 10 दिवसात? भरपूर बघितलं की महाराष्ट्रातून खेड्यापाड्यातून महाराष्ट्राच्या कोणाकोणातून ओबीसी कार्यकर्ते तरुण आणि भरपूर प्रमाणात लोक इथं आले वडीगोद्रीला भेट देण्यासाठी. काय भावना होत्या लोकांच्या मनात? काय भावना होत्या, काय विचार होते, काय डिस्कशन करत होते? लोकांच्या मनात भावना अशी होती की मनोज जरांगेंचं जे आंदोलन होतं अगोदर त्यांना सर्वच समाजाने जवळपास सपोर्ट केला होता. तो या कारणाने केला होता की मराठा समाज दुर्बल आहे, दीन आहे, त्याच्यामध्ये जो दीन दुबळा आहे त्यांना काहीतरी सवलत मिळायला पाहिजे, शैक्षणिक सवलत मिळायला पाहिजे, हा पहिला प्रश्न होता मनोज जरांगेंचा आणि त्यासाठी सर्व समाज जवळपास त्यांना सपोर्ट करीत होता. परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचं स्टेटमेंट चेंज केलं त्यावेळेस आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि तो संभ्रम असा निर्माण झाला की प्रत्येक मागणी त्यांची गव्हर्नमेंटकडे वेगळी राहायची, ती मागणी काही हे होण्याच्या नंतर दुसरी काहीतरी मागणी वेगळी राहायची आणि तो संभ्रम आज तो संभ्रम हे करण्यासाठी वडीगोद्रीला सगळ्या लोकांनी तिथं सपोर्ट केला, सगळ्या ओबीसी समाजाने. निश्चित तर हे होते शिष्टमंडळ आणि संयोजन समितीतील सदस्य आणि ग्रामस्थ ज्यांनी की सांगितलं हे आंदोलन कसं उभं राहिलं, कशा प्रकारे आले, कशा ओबीसी बांधवांच्या बैठका झाल्या, त्यासाठी कशी आर्थिक जे काही गणितं होते ते जुळवले गेले, हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर या मंडळीने आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, जालना.